मी आपल्या क्लायंटला कळून टाकतो की आम्ही वेळेत डिलिव्हर नाही करू शकत. थांब. शूट होईल. शिस्त परंपरा महत्वाची आहेच, पण हे प्रोजेक्ट प्रीतू आणि दिशासाठी महत्वाचं आहे. त्या दोघांच्या आयुष्याची नवी सुरुवात आहे आणि त्यात विघ्न नको. आई, खरंच ना? मी माझ्या सुनेसाठी ठेवलेले खास ठेवणीतले दागिने तुमच्या मॉडेलला थोडा वेळ घालायला द्यायला तयार आहे. आणि दिशाचीही काहीच हरकत नाहीये. थँक्यू सो मच. मोहन काका, चला लगेच कामाला लागा. सावित्री आत्या एवढं फोन करतायत म्हणजे आदित्य सरांचं काहीतरी महत्वाचं काम असणार. मला लवकर बंगल्यावर पोहोचायला पाहिजे. मला माफ करा अजय. पारू, ए पारू थांब. पारू, ओके, येस, थँक्यू सो मच. हा, सगळी तयारी झाली आहे. साड्या, दागिने, मेकअप मॅन, फोटोग्राफर सगळे रेडी आहेत. फक्त पारू नाहीये. सावित्री आत्या, पारू कुठे आहे? आदित्य बाबा, पारूचा फोन लागत नाहीये, स्विच ऑफ येतोय. व्हॉट? फोन स्विच ऑफ येतोय? हो. ही दिशा एवढी रिलॅक्स कशी आहे? हिने किडनॅप वगैरे नाही ना करायला सांगितलं त्या मोलकर्णीला? अरे बाप रे, कुणी किडनॅप वगैरे नाही ना केलं तुमच्या ब्रँड अँबॅसेडरला? नाही म्हणजे मागच्या वेळी नाही का ती टेम्पोतून गेली होती, कुणीतरी पळवून नेलं होतं तिला. नशीब तिकडे आदित्य वेळेवर पोहोचला तिला सोडवायला, नाहीतर तेव्हाच गेली असती दुबईला लग्न न करता. दामिनी, गप्प बस जरा. आता पण अरे आता काय करायचं? म्हणजे पारूशी कॉन्टॅक्टच नाही झाला तर? सावित्री आत्या, प्लीज पारूला शोधा आणि सगळ्या स्टाफलाही शोधायला सांगा. हो. आदित्य, कसं करणार आपण शूट? म्हणजे आपल्याकडे खूप कमी वेळ शिल्लक आहे. म्हणजे 1च तास राहिलाय. वी रनिंग आउट ऑफ टाइम. ती कधी येणार, कधी आवरणार, कधी शूट करणार? आदित्य, इफ यू डोंट माइंड, हवं असेल तर मी हे फोटोशूट करायला तयार आहे. म्हणजे आपल्या कंपनीच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे. जस्ट गिव्ह मी 15 मिनिट्स आणि मी लगेच रेडी होऊन येते. नो दिशा, थँक्यू सो मच फॉर युअर कन्सर्न. पण पारू आपली ऑफिशियल ब्रँड अँबॅसेडर आहे. आपण तसं कॉन्ट्रॅक्ट केलंय. पब्लिक आणि पार्टनर कंपनी दोघांनी या सगळ्याबद्दल माहिती आहे. आपण थोडा वेळ अजून वाट बघूया. आय एम शुअर पारू नक्की येईल. ओके, यू आर राईट. वाटच बघा आता, ते मोलकरीण काही येत नाही.
पारू सावित्री आत्या, काय झालं? तुम्ही एवढे फोन करत होतात, लयच महत्वाचं काम होतं का? हो बाळा, खूप महत्वाचं काम आहे. तू दिशा मॅडमच्या पायावर मेहंदी करताना दिशा मॅडम कशा वागल्या कळलं आम्हाला. हां, पण आता देव ह्याची परतफेड करणार आहे बरं का. म्हणजे मला नाही कळलं. अगं, चक्क किर्लोस्कर घराण्याचे ठेवणीचे दागिने आणि आई देवींची साडी नेसून मिरवणार आहेस तू. काय? कपडे, ठेवणीतले दागिने, मी आणि कशा पायी? अगं, तू आता कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस आणि भारी फोटोशूट करण्यासाठी हे तुला घालावंच लागणार बघ. हो पण बाळा, ठीक आहेस ना तू? आणि तुझा होणारा नवरा कुठे आहे? ते समजा जाऊ द्या. तुम्ही आधी मला सांगा, हे समजा काय चाललंय? दागिने, कपडे, काय म्हणतात ते? मला काय बी कळत नाही सावित्री आत्या. पण आता लवकर चल. तुला माहितीये का, देव खूप खुश आहे तुझ्यावर. आजवर जे काही झालं नाही ना इथे, ते होणार आहे. म्हणजे खरंच मला देवी आईचे कपड्यांना दागिने घालायचे? हो, चल 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 लवकर चल. आता उशीर नको, सगळी तयारी झालेली आहे, फक्त तुझी कमी आहे. चल. नाही सावित्री आत्या, थांबा. मला नाही जमणार. देवीचे कपड्यानं दागिने घालतं का कुणी? एकदा साडीला हात लावलं तर कानाखाली पडली होती माझ्या. ते दिशा मॅडमने सोन्याचं हातातलं दिलं होतं, तेव्हा पानं मारलं होतं. नाही, मला अजून गडबड करायची नाही. मला नाही जमणार. काही होणार नाही, तू माझं ऐक तर. मला नाही जमणार. अरे नाही जमणार. पारू, मला नाही जमणार. ऐक. कुठे आहे पारू? अरे मला काय माहित? अरे तिला शोधायला घरी गेलो, तिकडेही नव्हती. काय बोलतोस तू? तुला आदित्य बाबा, पारू कुठे आहे? सचिन दादा काय विचारतो मी? पारू कुठे आहे? तिकडे. तिकडे काय? दादा प्लीज लवकर सांगा, खूप उशीर झाला आपल्याला. तुम्ही माझ्यासोबत या, माझ्यासोबत या. हो जावई बापू, अहो इतका वेळ होतात कुठं? सगळे खोलामले तुमच्या करता. अहो पण काय झालं इथे? काय आग लागली का? भूकंप आलाय? आणि तिला असं अर्जंटली फोन करून इकडे का बोलवलंय? अहो हे बाई, तू खाली ये. चल चल लवकर. ऐक तू माझं. मी नाही येणार खाली. अरे मी तुला सांगतो ना, तू खाली ये आधी. ए पारू, पारू खाली आहे, खाली आहे आधी. पारू, पारू काय चालू आहे? हा, ही वरती कशी काय गेली? हा पारू, पारू खाली आहे. पारू आपल्याला वेळ खूप कमी आहे, प्लीज लवकर खाली ये यार. मी नाही येणार म्हणलं ना खाली. हा तर शोले मूवीतला सीन आहे. ए आता खाली ये बरं पटकन. बा, मी नाही येणार म्हणलं ना. तुम्ही समजे जा आतमध्ये निघून. भारत, देवी आईचे कपड्यांना दागिने घालायचे आहेत. देवा देवा देवा. नाही, आधीच 2-3 वेळेला गाल सुजवून घेतलाय मी. आता नाही. आणि माझी देवी आई आहेत त्या. माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. देवी आईची कापड आणि दागिने घालायची माझी लायकी नाही. गुड. नाही, मी हे पाप करणारच नाही. हे काम आहे माहित असतं ना, तर मी तिकडच्या तिकडेच पळून गेले असते. अरे प्रीतम, ऐक प्रीतम, पटकन पुढे हो आणि सेटअप लावून घे. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. जा 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 पटकन. बाय बाय बाय. पारू, पारू प्लीज खाली आहे. आधी ऐक पारू प्लीज रिक्वेस्ट करतोय तुला. पारू खाली आहे. मी नाही येणार. हे बाई, मी तुझ्या समोर हात जोडतो, तुझ्या पाया पडतो. ये बाई खाली उतर. माझा जीव गेला तरी मी येणार नाही. अगं ताईडे, वरची जाशील टाकत. या खाली.
प्लीज प्लीज पारू, मी रिक्वेस्ट करतो यार तुला, प्लीज खाली ये. तुम्हाला समजेना ना, पिरियड लागलंय. पारू, अरे वेड्यासारखं तू करतेस आणि आम्हाला बोलते येड लागलंय. पारू ही वरती गेली कशी कशी काय वरती गेली? आणि तिला जाऊ कसं? मूर्ख, एक बेसिक काउंटर मुलगी तुला कंट्रोल नाही करता आली. तुला सांगितलं होतं ना, ती मला इथे परत रिटर्न आलेली नको आहे. मग कशी आली? मॅडम मी तिला कंट्रोल करत होतो, तिला फोन. गप्पा बस. लायकी नाही आणि लग्नाचा लाडू खायचा आहे तुला. युजलेस. मॅडम हॅलो दिशा. हाय. हॅलो. हाय प्रीत, तू काय करतोयस इथे? अगं तू इथे काय करतेस? नाही, उन्हात मेहंदी सुकवतेस का? नाही, पण ती तर सुकली असेल ना. हो, रोज गिरवतेस का? तू पण ना प्रीत. ए पारू आली मला कळलं. चल चल चल, वेळ झाली एक मिनिट थांब ना अगं. हे पारूचे जे मिस्टर आहेत ते आज परत पत्ता विसरले का? आणि तुम्ही दोघं असे कसे योगायोगाने भेटता नेहमी? आधीपासून ओळखता का एकमेकांना? ई मी यांना ते तुझ्या प्रिय पारूचे होणारे हस्बंड आहेत ना, म्हणून त्यांची मेहमान नवाजी करते. हो, ओके. ते त्यांची दाढ दुखतीये म्हणे. हा, दुखते दुखते. मेडिसिन्स देत होते मग मी त्यांना. हो, सांग सांग, मेडिसिन सांग. तुम्ही घेताय ना लिहून? कुठे? हा हो. तुला चांगलंच ओळखून आहे मी दिशा. हेतू असल्याशिवाय तू स्वतःची हेल्प नाही करणार, आणि आता चक्क त्या अजयची हेल्प करतेस. मोठा झोल सुरू आहे तुझ्या डोक्यात. ध्यान रखना पडेगा दिशा मॅडम. घ्या ना लिहून. हा गेले. गेले काय गेले बावळट. आता तरी जा आणि नीट हँडल कर तिला. काही झालं तरी हे फोटोशूट आज व्हायला नाही पाहिजे, कळलं? निघ. सगळा सेटअप झालाय आपला. ऑलरेडी खूप लेट झालाय, आता ही खाली यायला पाहिजे यार. पारू प्लीज खाली ये. पारू पारू हे बघ, तू या कोणाचं ऐकू नकोस हा. मी तुझा होणारा नवरा आहे ना, माझंच ऐक. हे बघ, तुला हे करायचं नसेल तर नको करूस. हा, नको येऊस खाली. अरे यार काहीतरी काय बोलताय जावई बापू? नको येऊस, वरच थांब. हे काय सांगताय? अहो महत्वाचं काम आहे, सगळे जमलेत. उलट तुम्ही नवरा आहात ना, तुम्ही सांगायला पाहिजे की बाई वर बसू नको, खाली ये. नको येऊ. काय सांग बाबा, तिच्या मनात नाहीये ना हे काम करण्याचं, मग काय जबरदस्ती करणार तिच्यावर? अहो नाही करणार, पण तुम्ही माझा. सर मी तुमच्या समोर हात जोडतो. तिला हे काम नसेल जमणार तर प्लीज तिला फोर्स नका करू. अरे काय नाही जमणार, जमणार तिला. पारू पारू मी तुला शेवटचं सांगतोय, प्लीज खाली ये, नाहीतर मी वर ये ना. आता देवानं जरी आदेश दिला ना, तरी बी मी खाली उतरत नसते. आणि देवी यायचा आदेश आला तर? हो, खुद्द आईने, म्हणजे तुझ्या देवी आईने परवानगी दिली आहे. हा, देवी आईनं स्वतः परवानगी दिली आहे. हो, ये ना खाली प्लीज. हवं तर तू स्वतः जाऊन विचार. पारू पारू प्लीज, हे कंपनीचं शूट आहे, खूप महत्वाचं आहे. पारू अर्ध्या तासात जर शूट नाही केलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. पारू पारू तुला कळते का याची ग्रॅव्हिटी? सगळे जण रिक्वेस्ट करताय तुला. पारू पण तुला काहीच वाटत नाहीये का ग? ठीक आहे, नको येऊस. चला रे, काय होईल फार तर फार? कंपनीची इमेज खराब होईल ना. लोक म्हणतील
अहिल्यादेवी किर्लोस्करांची कंपनी साधं एक फोटोशूट करू शकली नाही. हेच हवंय ना तुला? चला 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 सगळे. थांबा. येते मी. भाऊजी डोळे उघडा. आदित्य सरांनी टायडल फुलासारखं पकडलाय. तुझ्या निर्णयामुळे एक मोठी अडचण दूर झाली अहिल्या. मला एका गोष्टीचं बरं वाटतंय की मुलांची मेहनत वाया नाही जाणार. नवीन वर्षाची नवीन सुरुवात. हो, पण हे फोटोशूट संपलं की आपल्याला गुढी उभारायला हवी. हा, आणि पुढच्या वर्षी प्रीतू आणि दिशाच्या हातून उभारू. हो, कुणाच ठाऊक आदित्यचं पण. आई बाबा चल प्लीज चल. अरे पारू आलीस तू? आई पारू, तुझ्या परवानगीशिवाय फोटोशूटसाठी तुझे दागिने आणि कपडे घालायला तयार नाहीये. तिला ते तिच्या मनाला बरं वाटत नाहीये. सो प्लीज जर तू सांगितलंस तिला तर. पारू अगं तू चोरी मारी तर करत नाहीस ना, आणि आम्ही स्वतः तुला सांगतो हे करायला. आणि अगं बिझनेसचा एक पार्ट आहे तो. पारू प्लीज. आई खाल्ली ना तुझ्या विकतच्या हिरोने माती. आता या मोलकर्णीला कसं सांभाळणार आहे दुबईला नेऊन? बावळट. सावित्री, हो मॅडम. पारूला तयार करायला घे. हो करते. झालं? ऐकलंस? सावित्री आत्या, ASAP तिला लवकरात लवकर तयार करा प्लीज. कम ऑन. पारू चल पटकन चल. दादा मी ते बाकीचं उरलेलं काम आहे ते बघ. येस प्लीज येस. एजन्सीचा फोन आहे. आय एम सो सॉरी. एक्सक्यूज मी बाबा. हॅलो. येस